बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, चला पटपट आता ताबडतोब शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करावं, आत्ता ताबडतोब करावं, जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवण्यामध्ये या माध्यमाची आपल्याला मदत होत असते. या माध्यमाला आपण सर्वांनी मोठं करावं आणि शिवसेना एक वादळला सबस्क्राईब जरूर करावं, ही नम्र विनंती करतो. आज एक वेगळा हटके विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर येतोय शिवसैनिकांनो. एक महत्वाचा विषय, जरी वेगळा असला तरी हा महत्वाचा विषय आहे. कारण मी वारंवार एक म्हण सांगत असतो, म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, पण इथे काळ सोकावत जातो. आणि काल परवामध्ये एका अभिनेत्रीची लाडक्या बहिणीविषयीची एक जाहिरात मी पाहिली. मी सुरुवातीला इग्नोर केलं, पण माझ्या डोक्यात हा विचार घोळावत होता की आज ह्या गोष्टीला जर मी इग्नोर केलं तर भविष्यात हे असेच अभिनेते 400-500 रुपयांसाठी या अशा जाहिराती करतील आणि महाराष्ट्रातल्या तमाम स्त्री वर्गाला हे भुलवण्याचं काम करतील. त्यामुळे या जाहिरातीचा तो समाचार घेणं मला गरजेचं वाटलं. कारण नेत्यांमधले अभिनेते आजवर आपण पाहिले होते, नेत्यांमधले अभिनेते, पण अभिनेत्यांमध्ये किंवा अभिनेत्रींमध्ये ज्यावेळेस नेते जन्माला येतात, त्यांच्या आतमध्ये ते नेत्यांचे गुण यावे लागतात, त्यावेळेस मात्र त्याचा समाचार घेणं गरजेचं वाटतं. दोन्ही क्षेत्र वेगवेगळी आहेत, पण का कुणास ठाऊक नेते अभिनेते कुठेतरी जुळतंय ना, काहीतरी आहे, समान सामायिक धागा आहे याच्यामध्ये. असो, हे सगळं सांगण्या अगोदर, त्या अभिनेत्रीविषयी तुम्हा सर्वांशी बोलण्या अगोदर मी तुम्हाला एक त्यांची जुनी जाहिरात दाखवतो. जुनी कसली, रोजच आपण ती जाहिरात पाहताय, पण या लाडक्या बहिणीच्या जाहिराती अगोदरची ही जाहिरात तुम्ही पहा आणि त्यानंतर मी माझ्या आजच्या विश्लेषणाच्या जाहिरातीवर येतो. त्यावेळेस तुम्हाला तो फरक कळेल. ही जाहिरात दाखवणं मला फार गरजेचं आहे. पण एक डिस्क्लेमर मी स्वतःच टाकतो. शिवसैनिकांनो, ज्यावेळेस मी तुम्हाला आत्ताची ही जाहिरात दाखवतोय, या जाहिरातीपासून 100 नव्हे, 200 नव्हे, 300 फूट नव्हे, तर आयुष्यभराचा अंतर ठेवा. या जाहिरातीच्या आसपास देखील फिरकू नका शिवसैनिकांनो. ही जाहिरात फक्त त्या अभिनेत्रीचा तो पर्दाफाश करण्यासाठी आहे. ही जाहिरात कुणीही पाहून त्यासाठी इन्स्पायर होऊ नये, प्रवृत्त होऊ नये, ही मी तुम्हाला डिस्क्लेमर टाकतोय आणि त्यानंतर तुम्हाला ही जाहिरात दाखवतोय, पाहून घ्या. रमी सर्कलवर टर्बो रमी मध्ये मोठं जिंकण्यासाठी फक्त एकच संधी पुरेशी आहे. SUV, कार, बाईक, सोन्याची नाणे आणि अजून बरीच बक्षिसं. तुम्ही काय जिंकणार हे जाणून घेण्यासाठी रमी सर्कलवर खेळा टर्बो रमी. ह्या खेळाची सवय लागू शकते किंवा यात आर्थिक जोखीम असू शकते. जबाबदारीने खेळा. अशा जाहिराती करणाऱ्या कलाकारांना खरं तर ती म्हाडामध्ये 10%ची घरं राखीव असतात ना, ती घरं देखील देऊ नयेत या असल्या थुकरट जाहिराती करणाऱ्या कलाकारांना. मग जे कोणी कलाकार असतील, आपण म्हणतो ते कलाकारांना पोट असतं, पण कलाकारांची पोट ज्यावेळेस इतरांची पोट उपाशी ठेवायचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मात्र ही कलाकारांची पोट आम्हाला दिसत नाहीत. आम्हाला त्यावेळेस समाज दिसतो. ही असल्या प्रकारची जंगली रमीची जाहिरात करणारी माणसं. असो, तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय मुळात जंगली रमी हा नाहीच. माझा विषय जो महत्वाचा आहे तो इथून पुढे तुम्हा सर्वांसमोर येईल. अनेक गोष्टी आहेत. काल ज्यावेळेस मी लाडक्या बहिणीचा तो जाहिरातीचा तो प्रोमो पाहिला, त्या जाहिरातीमध्ये अमृता खानविलकर नावाच्या अभिनेत्री कशा प्रकारे ती आव आणलेली ऍक्टिंग करतायत, तुकार ऍक्टिंग मी म्हणेल त्याला. त्या ऍक्टिंग मध्ये देखील मला कुठेतरी कमीपणा वाटत होता, काहीतरी मिसिंग होतं. ते नसांमध्ये असलं पाहिजे, कारण चैतन्य असतं जाहिरातींमध्ये. कधीही तुमच्या चेहऱ्यावर चैतन्य त्याच वेळेत येतं ज्या वेळेस तुम्ही, पैसा हा वेगळा फॅक्टर, जाहिरातीत तुम्हाला पैसा मिळतो हा वेगळा फॅक्टर, पण त्या जाहिरातीमध्ये कुठेतरी तुमचं मन असतं. कुठेतरी तुम्ही मन लावून ते ऐकत असता, त्यातल्या त्या गोष्टी समजून घेत असता. इथे तुम्हाला कळतंय, इथे जर तुम्हाला कळतंय की हे फसवणूक आहे, ही जनतेची फसवणूक आहे, तरी देखील असल्या जाहिराती स्वीकारता, तरी देखील असल्या जाहिरातींसाठी तुम्ही होकार देता. जरा एकदा ही जाहिरात पहा, त्यानंतर माझं पुढचं विश्लेषण मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. ताई, तुमच्या आवडीचं मी काहीतरी घेऊन आली आज. काय ग? हे घ्या लोणचं. कैरीचं लोणचं? याच्याशिवाय मी जेवूच शकत नाही अगं. तुम्हाला माहिती आहे लोणचं कोणी बनवलंय? कोणी? माझ्या मैत्रिणीने बनवलंय हे लोणचं. तुझ्या मैत्रिणीने बनवलंय? हो. कसं काय? पहिल्यांदा तिच्याकडे काहीच नव्हतं. मग लाडकी बहीण योजनेच्या मदतीने तिने तिचा हा लोणच्याचा व्यवसाय चालू केला
आणि आता हेच लोणचं प्रत्येक घराघरात जाते. माझ्या आवडत्या लोणच्या मागे अशी प्रेरणादायक गोष्ट असेल मला माहितीच नव्हतं. खरंच हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकते बघ. खरंच आहे. तुझ्या मैत्रिणीला थँक्यू सांग. हो ताई. हे महायुती सरकार लोकांसाठी खरंच खूप छान काम करत आहे आणि त्यांची ही लाडकी बहीण योजना तर महिलांसाठी खूप चांगला फरक घडवून आणत आहे. जाहिरातीनंतर मात्र डोक्यामध्ये एक सणक गेली. अमृता खानविलकर काय म्हणतायत? महायुती सरकार लोकांसाठी फार चांगले काम करत आहे. मला एक कळत नाही, आपण त्या जाहिरातीविषयी बोललात तिथपर्यंत ठीक होतं, 1500 रुपयांबद्दल बोललात तिथपर्यंत ठीक होतं. महायुती सरकारपर्यंत ज्यावेळेस आपण बोललात त्यावेळेस आमच्या डोक्यात सणक गेली. बघा, तुमचं वैयक्तिक मत असू शकतं, संविधानाने तुम्हालाही काही वैयक्तिक अधिकार दिलेले आहेत. जाहिरातीचा पैसा बाजूला ठेवा, तुम्हाला काही पैसे मिळाले असतील, मानधन म्हणता येतं त्याला, आणि तुमचं ते क्षेत्र आहे, तुमचा तो अधिकार आहे, कारण तुमच्या क्षेत्रात तुम्हाला हेच कामं करावे लागतात, त्यावेळेस तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. आम्ही समजू शकतो, आम्ही कोत्या मनाचे नाहीत, पण आपलं वैयक्तिक मत ठेवणं आणि कुणाची तरी जाहिरात करणं, सरकारची जाहिरात करताय, मग आपण त्या जाहिरातीचा आगा आणि पिछा समजून घ्यायला पाहिजे होता. आजही कित्येक इंडस्ट्रीतले कलाकार असे आहेत ते जाहिराती नाकारतात, कारण त्यांना त्या जाहिराती कळतात, जाहिरातीच्या मागचा आणि पुढचा विचार करतात. भविष्यात या जाहिरातींचे महाराष्ट्राच्या असेल, देशाच्या असेल, समाज मनावर किंवा समाजावर काही वाईट परिणाम तरी होत आहेत का? कित्येकदा तुम्ही पाहिलं असाल, दारूच्या जाहिराती असतील किंवा जुगाराच्या जाहिराती असतील किंवा गुटख्यांच्या जाहिराती असतील, कित्येक कलाकार नाकारतात. आणि मला खरंच अभिमान वाटतो त्या कलाकारांचा आणि त्यांची आपल्या कलेप्रतीची आणि समाजाप्रतीची एकत्रित जी बांधिलकी असते त्याबद्दलचा मला अभिमान वाटतो. आणि कुठे त्या फोगाट बहिणी महिलांच्या इब्रतीवर आलेल्या गोष्टींना महत्व देऊन कुठे आपली ऑलिम्पिकची पदकं गंगेत व्हायला जाणारी ह्या फोगाट बहिणी कुठे त्या हरियाणाच्या, आणि कुठे 1500 रुपयांसाठी, जाऊ द्या मला पुढचं बोलायचं नाही, अनेक गोष्टी आहेत, पण आम्ही खरंच कलेचा आदर करतो, आम्ही कलाकारांचाही आदर करतो, पण आम्ही कलेचा आदर करतो, कलाकारांमधल्या कलेचा आदर करतो. आम्ही कलाकाराच्या आतल्या राजकारणाचा आदर नाही करत, त्याच्या राजकीय हेतूंचा आदर नाही करत, हे मात्र तितकंच नक्की. मी मुक्ता कदम या आमच्या युट्यूबवरच्या भगिनीचा एक व्हिडिओ पाहिला होता या संदर्भातला. त्यांनी एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या गीतेतला एक अध्याय त्यांनी सांगितला. यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस मी पुन्हा जन्म घेतो. धर्मावर ग्लानी येते वगैरे, आता धर्म तर मजबूत आहेच, धर्माला कुणाचंही संकट नाही. धर्माला संकट असेल, धर्मावर जर कुणाचं संकट असेल तर या भारतीय जनता पक्षाचं धर्मावर संकट आहे. हे संकट असं काही घोंगावतंय खरंच, धर्माला बदनाम करून ठेवलेला आहे या भारतीय जनता पक्षाने. माझा तोही आजचा विषय नाही, पण मला एक सांगायचंय, ज्या वेळेस त्यांनी एक अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं होतं, हा त्यांचा रेफरन्स आहे म्हणून मी तुम्हा सर्वांना, सुंदर आहे, खूप सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते काय म्हणतात, ज्या वेळेस समाज मनावर किंवा समाजावर एखादं संकट येतं, समाजातल्या अनिष्ट रूढी ज्यावेळेस वाढू लागतात त्यावेळेस समाजामध्ये जे प्रतिष्ठित लोक असतात, प्रतिष्ठित कशा बाबतीत, पैशांनी नाही बरं का शिवसैनिकांनो, समाजामध्ये कलाकार असतील, खेळाडू असतील, साहित्यिक असतील, लेखक असतील, संपादक असतील, म्हणजे या सर्व क्षेत्रातले, कला क्षेत्रातले हे जे कलाकार असतात, अगदी खेळाडू पण, म्हणजे जसं मगाशी मी फोगाट बहिणींविषयी सांगितलं, या सर्वांनी त्याच्या विरोधात आवाज उचलायचा असतो. आणि भारतामध्ये ही परंपरा राहिलेली आहे. आजवर समाजामध्ये जे काही, मग राजकीय पक्षांकडनं देखील जर काही चुकीचं घडत असेल तर आजवर मी पाहिलेलं आहे, आपले मिळालेले अवॉर्ड्स असतात, पद्मभूषण असतील, पद्मविभूषण असतील, पद्मश्री असतील, त्या राज्यांचे भूषण असतील, जसं महाराष्ट्र भूषण वगैरे असे जे अवॉर्ड्स असतात, जी तुम्हाला पदकं मिळालेली असतात, ती पदकं पुन्हा देण्याचं काम, ज्याला ह्यांनी नाव बदनाम करून अवॉर्ड रिटर्न सेरेमनी किंवा घर वापसीचं काय ते अवॉर्ड वापसी वगैरे काय नावं दिली होती यांनी. मला खरंच आज इथे हे जाणवलं की कलाकार या सगळ्यामध्ये आपली भूमिका, कलेची भूमिका म्हणत नाही, आपली स्वतःची कलाकार म्हणून आपण ज्या समाजामध्ये प्रतिष्ठित आहोत, त्या प्रतिष्ठित समाजामध्ये जर आपण प्रतिष्ठित आहोत तर आपल्याकडे पाहून किंवा आपल्या विचारांना समाज फॉलो करेल असे काहीतरी विचार देणं फार गरजेचं असतं. त्याऐवजी तुम्ही काय विचार देताय, जंगली रमी खेळा, जंगली रमी खेळा. म्हणजे
आता ह्या जाहिरातीत तुम्ही पाहिलं 1500 रुपयात ती कोणीतरी आली, तिच्या पण थुकरट ती ते तुम्ही तिचा अभिनय पाहिलात, जी कोणी आली तिथे ती भगिनी, ती म्हणते माझ्या मैत्रिणीने हे लोणचं बनवलेलं आहे आणि ते लोणचं 1500 रुपयातून बनवलेलं आहे. अरे कुठून आणता हा चेहऱ्यावर अभिनय? कहां से आते हैं ये लोग? क्या खाते हैं ये लोग? कहां से आती है ये एनर्जी? म्हणतात ना असं. 1500 रुपयात. बरं, आता महिना चाललाय ऑक्टोबरच्या महिन्यात त्यांना कैऱ्या कुठून मिळाल्या? ते लोणच्यासाठी कमीत कमी लिंबाचं लोणचं तर म्हणा. तीही म्हणते कैरीचं लोणचं, अरे वा, कैरीचं लोणचं, याच्याशिवाय तर मी जेवतच नाही. चला, तो तुमच्या अभिनयाचा भाग राहिला. कमीत कमी लिंबू तरी आणायचे त्याच्यामध्ये. लिंबू 12 महिने मिळत असतात. त्या लिंबाचा तरी भाव माहितीये का तुम्हाला किती आहे ते मला अजूनही का कोणास ठाऊक. ते वॉर रुकवादी पापा, आठवतंय तुम्हाला शिवसैनिकांना? ते युक्रेन रशियाचं वॉर चाललं होतं. वॉर रुकवादी पापा, अनेक ते स्लो मोशन मध्ये वगैरे अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असाल. वॉर रुकवादी पापा. ती मुलगी इतकी ट्रोल झाली, देशभरात ट्रोल झाली की ती नंतर चेहराही दाखवायसाठी बाहेर येत नव्हती. शिवसैनिकांनो, या सगळ्या मागे कुणाचा अपमान करणं, कुणाला बदनाम करणं हा आमचा उद्देश नाही. ज्या जाहिरातीमधून तुम्ही समाजाला, खरं तर तुम्ही बघा ना, तुम्ही एखादी अशी जाहिरात केली असती, एखादी शेळी एखाद्या महिला दिली जाते, म्हणजे त्या 1500 रुपयांची ही शेळी घे, या शेळीचं हे पिल्लू वाढव, पिल्लू मोठं कर, त्याच्यापासून त्याचं प्रजनन होईल, त्याचं अनेक शेळ्या तयार होतील, त्या वाढव, त्या विक, त्यानंतर अनेक विक, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बिनकर्जाचा आणखी व्याजमुक्त कर्ज देऊ. किंवा गावरान कोंबड्या असतील, त्या कोंबड्यांची प्रजनन क्षमता कशी करायची त्याच्याविषयी काही ट्युटोरियल असतील, काही ट्रेनिंग असेल, या असल्या योजना याव्यात की हे 1500 रुपये देऊन. तुम्ही मला सांगा, त्या लोणच्या सोबत जेवण पण लागतं की नाही? का माणूस फक्त लोणचंच खाणार? लोणचं झालं समजा तुमच्या 1500 रुपयात, ते होत नाही बरं का. 1500 रुपयात कुठलाही स्टार्टअप होत नाही. यांना कच्च्या कैऱ्यांचे भाव तरी माहिती आहेत काय? तुमच्या 1500 रुपयात तुमच्या मेकअपचं सामान तरी येतं का? एखादी लिपस्टिक तरी येईल का तुमची 1500 रुपयामध्ये? एक लिपस्टिक येऊ शकत नाही तुमची 1500 रुपयात. आणि तुम्ही स्टार्टअप करताय कच्च्या कैऱ्यांचं लोणचं बनवण्यासाठी, तोही ऑक्टोबरमध्ये. आणि पावसाळ्यात अजूनही पाऊस गेलेला नाही. पावसाळ्यात केलेल्या कच्च्या कैऱ्यांच्या लोणच्याला बुरशी येते बरं का. लोकांच्या मनावर आणि लोकांच्या नजरेत तुमच्याविषयी बुरशी येईल अशी काही कृत्य करू नका. असो, तो विषय नाही. अशी एक विषय अपूर्ण राहिला की आपण फक्त लोणचंच खाणार आहोत का जेवणामध्ये? त्या लोणच्यासोबत जेवण पण लागतं. फक्त लोणच्यावर आपण राहू शकत नाही की लोणचं खाल्लं आणि जेवण झालं, ढेकर दिलेली आहे. ते जेवण आमच्या ताटातून कसं बाजूला काढलं गेलं, आम्ही जेवण कमवण्या इतके देखील आमचे हात मजबूत ठेवले नाहीत, आमचे उद्योगधंदे, आमच्या नोकऱ्या सगळं महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, याचा विचार कधीतरी केलेला आहे का आपण? बरं, जंगली रमीची जाहिरात करणारे स्टार्टअप विषयी सांगतात, म्हणजे तरुणांनो तुम्ही जंगली रमी खेळा. बरं, त्याच्यापुढे डिस्क्लेमर देखील असतं, हे आर्थिक काहीतरी याच्याशी संबंधित आहे, आपण या सगळ्या योजनांची माहिती घेऊन खेळा, याच्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक रिस्क आहेत वगैरे वगैरे डिस्क्लेमर असतं. अशा डिस्क्लेमरच्या जाहिराती करतातच कशाला ज्याच्यामध्ये रिस्क आहे? तरुणांनो तुम्ही रमी खेळा आणि तरुणींनो तुम्ही लोणचं बनवा 1500 रुपये घेऊन. हे शिकवणार हे सगळं आपल्याला. बरं, रमीची ऍड ज्यावेळेस त्यांनी केली, कुणीतरी प्रश्न विचारला का, रमीची ऍड कशाला करते? मराठी कलाकार आहात तुम्ही, कशाला ह्या रमीच्या? नाही केला. आपल्याला माहिती आहे तुमचं पोट आहे, कलाकाराला पोट असतं आणि कलाकार कलेवरच पैसा कमवत असतो, ते तुमचं क्षेत्र. कुणीही तुम्हाला रमीची ऍड केली, जाहिरात केली म्हणून प्रश्न विचारला नाही. पण ज्यावेळेस तुम्ही लाडक्या बहिणीच्या जाहिराती करतात त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रश्न येणार. ज्यावेळेस विषय समाजाचा येतो त्यावेळेस अमृताजी प्रश्न हे विचारले जाणारच. आपण एक प्रसिद्ध मराठी कलाकार आहात. तुमच्या कलेविषयी आम्हा सर्वांच्या नजरेत, उभ्या महाराष्ट्राच्या नजरेत आणि माझ्याही नजरेत कालही आदर होता, आजही आहे आणि हाच आदर भविष्यातही राहील. पण हा आदर तुमच्या कलेविषयी आहे. तुम्ही कलाकार आहात, तुमच्याविषयी आहे. पण कलाकाराच्या चेहऱ्याच्या आड लपलेल्या त्या राजकारणाविषयी हा आदर नाही. हा आदर टिकवायची जबाबदारी अमृताजी ही तुमची देखील आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अशा जाहिराती करताना या जाहिरातींचा दुर्गामी परिणाम कसा होणार आहे या सर्वांचा आपण अभ्यास कराल अशी एक माफक अपेक्षा ठेवतो आणि तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.